नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्रीतील अतिशय महत्त्वाचा टॉपिक की ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग कसा करायचा की व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. आणि ज्यावेळेस आपण असा विचार करतो त्यावेळेस आपण जे सगळे फॉर्म्युलीज शिकलो आहोत, आपण जे रेशो शिकलेलो आहोत, ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून आपण राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात जे जे काही रेशो आपण लिहिलेले आहेत, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ रेशोज, दॅट इज 6 टाईप्स ऑफ रेशोज. हे रेशोज आपण कशा पद्धतीने वापरणार, त्याचा उपयोग कुठे करणार, आपल्या डेली यूजमध्ये याचा उपयोग होतो का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या टॉपिकमध्ये मिळतील. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की एखाद्या बिल्डिंगची हाईट किती असेल, एखाद्या झाडाची उंची किती असेल, ती उंची मला मोजायची आहे, किंवा द डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊसपासून त्या जहाजाचं अंतर किती असेल, हे जे डिस्टन्सेस आहेत हे ॲक्च्युअल आपण मोजू शकत नाही. ॲक्च्युअल आपण जर प्रत्यक्ष हे मोजायला गेलो तर आपल्याला थोडंसं कठीण जाईल. आणि त्यामुळे असे काही डिस्टन्सेस की जे डिस्टन्सेस प्रॅक्टिकली इममेझरेबल असतात, प्रॅक्टिकली आपल्याला शक्य नाही. एखादा पतंग आकाशात उडतो आहे आणि त्या पतंगाची उंची ग्राउंड लेव्हलपासून किती असेल, असा जेव्हा मी विचार करतो किंवा किती उंचीवर ते पतंग उडतं आहे, त्यावेळेस मला या बाबींची गरज भासते की हे ॲक्च्युअली मला डिस्टन्स मोजता येत नाही. अँड हेन्स मेनी टाइम्स वी नीड टू नो द डिस्टन्सेस, दॅट इज द हाईट ऑफ द टॉवर, बिल्डिंग, ट्री, और डिस्टन्स ऑफ अ शिप फ्रॉम द लाईट हाऊस, और विड्थ ऑफ द रिव्हर. एखाद्या नदीची आपल्याला रुंदी मोजायची असली तर आपण प्रॅक्टिकली हे करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा आधार ट्रिग्नॉमेट्रीचा या ठिकाणी घ्यावा लागेल. नाऊ वी कॅनॉट मेझर दीज डिस्टन्सेस ॲक्च्युअली अँड वी कॅन मेझर दीज डिस्टन्सेस यूजिंग द ट्रिग्नॉमेट्री. आपण ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करून हे डिस्टन्सेस सहज मोजू शकतो. आपण शिकलेलो आहोत त्या रेशोचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला करता येईल, बरोबर. मग आता कन्सेप्ट कसा आहे, इथं इफ वी हॅव टू मेझर द हाईट ऑफ द बिल्डिंग इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, द ट्री इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, लाईट हाऊस इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, येस, और सरफेस ऑफ द वॉटर. म्हणजे प्रत्येक भाग जर मी बघितला, द ट्री, हिल और टॉवर और लाईट हाऊस, दीज आर द व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स अँड दीज व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ते ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत असं आपण या ठिकाणी मानायचं आहे, येस. मग आता ग्राउंडला ते परपेंडिक्युलर आहेत, आपण ग्राउंडवर उभं राहतो, लक्षात घ्या. त्यामुळे धिस लाईन इज अ होरिझॉन्टल लाईन, येस. मी या ठिकाणी काही डायग्रॅम काढलेले आहेत, त्याचाही अर्थ आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बघायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस वी स्टँडिंग ऑन अ ग्राउंड, इफ वी स्टँड ऑन अ ग्राउंड, देन वी आर ॲट अ होरिझॉन्टल. आपण त्या होरिझॉन्टलला आहोत. म्हणजे मी जर समजा या ठिकाणी उभा आहे, हे दिस इज द लाईन, दिस इज द रे, मी या ठिकाणी उभा आहे किंवा या ठिकाणी उभा आहे असा विचार करूया आपण. तर दिस इज द होरिझॉन्टल लाईन, दिस इज द होरिझॉन्टल लाईन. म्हणजे मी या ठिकाणी उभा आहे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भाग म्हणजे होरिझॉन्टल लाईन, असा कन्सेप्ट आहे, असा विचार आपण करायचा आहे, येस. मग आता मी उभा आहे म्हणजेच काय, मी ऑब्झर्वर म्हणून आहे, बरोबर आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी शब्द वापरणार आहोत ऑब्झर्वर, येस. नाऊ
will not consider the height of the observer and we shall normally regard the observer's line of vision to be parallel to the horizontal line. म्हणजे मी या ठिकाणी उभा आहे तर माझी हाईट काहीतरी असेल, येस 5-5.5 फूट काहीतरी हाईट असेल, तर इथून मी बघणार आहे आणि इथून बघणार आहे तर अँगल सारखा येईल, हे लक्षात घ्या. म्हणजे वी कॅनॉट कन्सिडर द हाईट ऑफ द ऑब्झर्वर, त्या ऑब्झर्वरची हाईट आपल्याला विचारात घ्यायची नाही. हा एक पहिला मुद्दा. दुसरा भाग, आपल्याला या ठिकाणी काही रेज दिसत आहेत. दिस इज द लाईन ऑफ विजन. आता लाईन ऑफ विजन म्हणजे काय, तर इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए, या लोकेशनला तो ऑब्झर्वर त्या ठिकाणी उभा आहे. अँड इफ दिस ऑब्झर्वर लुकिंग टुवर्ड्स ॲन ऑब्जेक्ट बी, ऑब्झर्वर ए या ठिकाणी उभा आहे आणि तो बी या पॉईंटकडे बघतोय, लुकिंग ॲट द पॉईंट बी, देन व्हॉट हॅपन्स, दिस लाईन इट इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ विजन. म्हणजे मराठीत काय, तर आपण जेव्हा उभं राहतो आणि आपली दृष्टी सरळ असते, येस दिस इज द होरिझॉन्टल लाईन, मग आपली दृष्टी आपण जर वरच्या दिशेने वळवली तर त्या ठिकाणी काही अँगल तयार होतो. अँगल मेड बाय द विजन टू द होरिझॉन्टल लाईन इट इज कॉल्ड ॲज अ अँगल अँड दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ एलिव्हेशन. भाग लक्षात घ्या. मी या ठिकाणी उभा आहे, इथून मी आता द पॉईंट विच इज ॲट अ हायर डिस्टन्स फ्रॉम होरिझॉन्टल लाईन, होरिझॉन्टल लाईनपेक्षा तो हायर डिस्टन्सवर आहे, वरती आहे. मी या ठिकाणी उभा आहे. वी टर्न आवर आय साईट, आपली आय साईट जी असेल ती आपण टर्न करणार. कुठे करणार, इन द अपवर्ड डिरेक्शन, वरच्या दिशेने मी टर्न करणार आहे. येस, अँड दिस रे इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ विजन. means we turn our line of vision in the upward direction, then what happens, the angle is made by the line of vision to the horizontal line and this angle is called as a angle of elevation. याला angle of elevation असं म्हणतात. Now here angle BAM, this angle is a angle of elevation. Yes, याला मराठीमध्ये उन्नत कोन असं म्हणतात. येस, दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ एलिव्हेशन. मग आता हा अँगल ऑफ एलिव्हेशन केव्हा तयार होईल, व्हेन लुक्स ॲट द ऑब्जेक्ट ऑर व्हेन वी लुक टुवर्ड्स द ऑब्जेक्ट विच आर हायर डिस्टन्स फ्रॉम द होरिझॉन्टल लाईन. होरिझॉन्टल लाईनपेक्षा उंच असेल. समजा मी आता या ठिकाणी उभा आहे आणि मी समोरच्या बिल्डिंगच्या टोकाकडे बघतोय. येस, त्यावेळेस मला माझी दृष्टी काय करावी लागेल, वरती अशा पद्धतीने टर्न करावी लागेल. दॅट्स वाय आवर लाईन ऑफ विजन टर्न्स इन द अपवर्ड डिरेक्शन. आपली लाईन ऑफ विजन आपल्याला अपवर्ड डिरेक्शनने वरती करावी लागेल. अँड दॅट्स वाय द अँगल मेड बाय द लाईन ऑफ विजन विथ द होरिझॉन्टल लाईन, yes, this is called as a angle of elevation. These two terms are very very important in this application of trigonometry. याच्यामध्ये या दोन टर्म्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ एलिव्हेशन. मग काय घडतं की ज्यावेळेस आपण एखाद्या हायर ऑब्जेक्टवर, समजा आपण बिल्डिंगवर उभा आहोत, येस, म्हणजे व्हेन वी स्टँडिंग ऑन अ बिल्डिंग, एका बिल्डिंगच्या छतावर मी उभा आहे असं विचार करा आणि तिथून मी खालच्या एखाद्या ऑब्जेक्टकडे बघतोय. मी आता या ठिकाणी उभा आहे, म्हणजे ही झाली होरिझॉन्टल लाईन. दिस इज द होरिझॉन्टल लाईन. येस, मी आता या ठिकाणी, समजा ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगवर मी या ठिकाणी उभा आहे असं विचार करा. दिस इज द ग्राउंड लेवल, ही ग्राउंड लेवल आहे, ही बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी मी उभा आहे वरती. मग मला आता या ठिकाणी या ग्राउंड लेवलच्या या पॉईंटकडे बघायचं आहे. ग्राउंड लेवल इथे करूया आपण, काही हरकत नाही, या ठिकाणी करूया. ठीक आहे, या सी पॉईंटकडे मला बघायचं आहे. ग्राउंड लेवलवर काहीतरी समजा कार वगैरे ठेवलेली आहे आणि त्या कारकडे मी आता या ठिकाणाहून बिल्डिंगच्या टोकावर उभं राहून या ठिकाणी बघतो आहे. त्यावेळेस काय होईल, मी या ठिकाणी उभा आहे
तर माझी लाईन ऑफ व्हिजन सुरुवातीला अशा पद्धतीने असेल. दिस इज द होरिझॉन्टल लाईन. येस, म्हणजे मी बिल्डिंगवर उभा आहे तर मी अशा पद्धतीने सरळ बघणार याचा अर्थ दिस इज द लाईन ऑफ व्हिजन. अँड व्हेन वी टर्न अवर लाईन ऑफ व्हिजन इन द डाऊनवर्ड डिरेक्शन टुवर्ड्स द ऑब्जेक्ट सी. ऑब्जेक्ट सी कडे काय करेल मी आता, ते लाईन ऑफ व्हिजन वळवेल. येस, म्हणजे माझी दृष्टी जी आहे ती मी खालच्या एका पॉईंटकडे वळवली आहे. त्यामुळे इथे एक अँगल तयार होतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ डिप्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ डिप्रेशन. When the observer standing at point A observes the point C which is at a level lower than A. A पेक्षा हा A पॉइंट आहे. A पेक्षा लोअर लेव्हलच्या ऑब्जेक्टकडे ज्यावेळेस आपण लाईन ऑफ व्हिजन टर्न करतो तेव्हा त्या ठिकाणी एक अँगल तयार होतो. अँड धिस अँगल इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ डिप्रेशन. बरोबर आहे. याला मराठीमध्ये अवनत कोन असं म्हणतात. येस, याला मराठीत अवनत कोन असं म्हणतात. दॅट इज द अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन कसा तयार झालेला आहे तर AMAC. दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन. येस, दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन. आता थोडासा पुढे जाऊन असा विचार करूया की मी आत्ता सांगितलं की ही बिल्डिंग आहे. बरोबर आहे. या ठिकाणी मी म्हणतो की AB इज अ बिल्डिंग, B इज अ फूट ऑन द ग्राउंड. म्हणजे या ठिकाणी त्या बिल्डिंगचा पाया आहे असं या ठिकाणी विचारात घेऊ आपण. परपेंडिक्युलर आहे ही बिल्डिंग. हा सरफेस आहे. अँड दिस इज अ लाईन ऑफ व्हिजन वेन वी स्टँडिंग हिअर. आपण ज्यावेळेस इथे उभं राहतोय त्यावेळेस दृष्टी आपली अशा पद्धतीने सरळ आहे. म्हणजे लाईन ऑफ व्हिजन, ही लाईन ऑफ व्हिजन सुरुवातीला असेल माझी, दॅट इज द होरिझॉन्टल लाईन. मी ज्यावेळेस ती टर्न करेल खाली त्यावेळेस मला अँगल तयार होईल या ठिकाणी. दिस इज द अँगल दॅट इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ डिप्रेशन. आता मला सांगायचा मुद्दा असा की दिस टू आर द पॅरलल लाईन्स. या दोघं पॅरलल लाईन्स आहेत. येस, मीन्स द ग्राउंड अँड द होरिझॉन्टल लाईन. दीज आर द पॅरलल लाईन्स. And hence this angle and angle ACB, these two angles are congruent. म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन हा इथे दिसतोय मला अँगल ऑफ एलिव्हेशन सारखा. येस, म्हणजे मला पुढे उदाहरण सोडवताना हा कन्सेप्ट वापरावा लागेल. येस, हा एक विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. मग आता ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीमध्ये या दोन कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे. दॅट इज द लाईन ऑफ व्हिजन अँड सेकंड दॅट इज अँगल ऑफ एलिव्हेशन अँड सेकंड कन्सेप्ट दॅट इज अँगल ऑफ डिप्रेशन. हे दोघं कन्सेप्ट अतिशय ट्रिग्नॉमेट्रीमध्ये महत्त्वाचे आहेत. काय काय घडेल तर व्हेन वी ऑब्झर्व द पॉइंट विच इज हायर लेव्हल फ्रॉम द ऑब्झर्वर. बघा, ऑब्झर्वरपासून हायर लेव्हलच्या पॉईंटकडे ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेस कोणता अँगल तयार होतो आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. ज्यावेळेस मी लोअर पॉईंटकडे बघतो आहे, येस, म्हणजे व्हेन ॲन ऑब्झर्वर स्टँडिंग ॲट पॉईंट ए ऑब्झर्व्स द पॉईंट सी विच इज ॲट अ लोअर लेव्हल. जो लोअर लेव्हलला आहे त्या ठिकाणी बघतो आहे त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो आहे. येस, हे दोघं कन्सेप्ट आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीसाठी उपयोगात आणायचे आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिलेलं आहे. या एक्झाम्पलकडे आपण बघूया. ॲन ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम अ ट्री looks at the top of the tree. The angle of elevation is 60 degree. What is the height of the tree? And the value of √3 is given, that is 1.73. मग या ठिकाणी सिच्युएशन मला विचारात घ्यावी लागेल. व्हॉट इज अवर सिच्युएशन? ॲन ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री. असा विचार करूया
की दिस इज अ ट्री. येस, ट्री इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. सपोज ए बी इज अ ट्री, इट इज परपेंडिक्युलर. येस, ऑब्झर्वर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री. या ट्रीपासून तो 10 मीटर अंतरावर आहे. येस, दिस इज सपोज 10 मीटर. हिअर इज द ऑब्झर्वर. येस, लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री. म्हणजे या ठिकाणाहून तो आता या टॉप ऑफ द ट्रीकडे बघतोय. येस, अशा पद्धतीने त्याने बघितलं असा विचार करूया आपण. दिस इज द लाईन ऑफ विजन. ही काय झाली, दिस इज द लाईन ऑफ विजन अँड दिस इज द अँगल मेड बाय द ऑब्झर्वर व्हेन ही लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री. येस, अँड दिस अँगल इज 60 डिग्री. हा अँगल किती आहे, 60 डिग्री. इथे मी सी असं म्हणतो. येस, मीन्स ऑब्झर्वर ॲट पॉईंट सी लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री and makes the angle of elevation 60 degree. Distance is 10 meter. We have to find the height of the tree. हे height of the tree मला या ठिकाणी काढावी लागेल. येस, मग आता असा विचार करूया की इथे सिच्युएशन काय आहे ती मला सुरुवातीला उदाहरणामध्ये लिहावी लागते की व्हॉट इज अवर सिच्युएशन. ती सिच्युएशन काय आहे या ठिकाणी मी दिलेली आहे तसंच मला या ठिकाणी लिहायचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला लिखाणाचा थोडासा प्रॉब्लेम असतो की आपण लिहिताना कसं लिहायचं, कुठे लिहायचं, कशा पद्धतीने लिहायचं, सुरुवात कशी करायची, अशा अनेक अडचणी आपल्यामध्ये आपल्याला असतात. मीन ॲन ऑब्झर्वर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर. आता मी या ठिकाणी काय काय सिच्युएशन घेतली आहे तर ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट पॉईंट सी फ्रॉम 10 मीटर फ्रॉम द ट्री. येस, झाडापासून 10 मीटर आहे. हिअर ॲट पॉईंट सी ऑब्झर्वर इज स्टँडिंग. येस, ॲट पॉईंट सी द ऑब्झर्वर इज स्टँडिंग. म्हणजे सी या ठिकाणी तो ऑब्झर्वर या ठिकाणी उभा आहे असं मी गृहीत धरतो. हिअर बी सी इज इक्वल टू 10 मीटर. बी सी मीन्स द डिस्टन्स ऑफ दॅट ऑब्झर्वर फ्रॉम द ट्री इज 10 मीटर. येस, अँड अँगल ऑफ एलिव्हेशन दॅट इज अँगल ए सी बी और बी सी ए. Angle BCA is equal to 60 degree means that angle theta is equal to 60 degree. This is the angle of elevation. इथे सरळ म्हटलं तरी चालेल. angle of elevation. Angle of elevation is angle BCA is equal to 60 degree. तो अँगल मी या ठिकाणी लिहिला that is theta degree. आता AB is a tree and AB is perpendicular to BC. Yes, tree is perpendicular to the ground. असं मी या ठिकाणी विचारात घेतलं आहे. येस, मग आता which distance we have to find? AB distance. AB is the height of the tree. We have to find what is the height of the tree. झाडाची उंची मला काढायची आहे. मग मी या ठिकाणी रिलेशन विचारात घेईल. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये मी काय काय शिकलो आहे तर रिलेशन बिटवीन द अपोजिट साईड, ॲडजसंट साईड अँड हायपोटेनस, हे रिलेशन्स मी शिकलेलो आहे. म्हणून मी विचार काय करेल इथे की मला ही अपोजिट साईड काढायची आहे. म्हणजे हा अँगल आहे, मी हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून ट्रिग्नॉमेट्री या ठिकाणी वापरणार आहे. नाव इन ट्रायंगल ABC, this is the adjacent side that is BC and AB is the opposite side. Now what is the ratio between adjacent side and opposite side? adjacent side आणि opposite side मधला रिलेशन कोणतं आहे त्याचा मला विचार करावा लागेल. tan हे रिलेशन आहे opposite upon adjacent किंवा cot आहे. हे दोन रिलेशन मला या ठिकाणी वापरता येतील. मला टेबलचा उपयोग या ठिकाणी करता येईल.
मी जो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये टेबल शिकलेलो आहे म्हणजे व्हॅल्यूज ऑफ द अँगल्स, डिफरंट अँगल्स, दॅट इज 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, लाईक दिस. हा टेबल मला या ठिकाणी उपयोगात आणावा लागेल. मग सरळ इन दिस ट्रायंगल ABC tan theta इज इक्वल टू, दिस इज द थीटा अँड हेन्स tan theta इज इक्वल टू, मला लिहिता येईल tan theta इज इक्वल टू AB अपॉन BC, opposite side upon adjacent side. Yes, tan theta means tan 60 is equal to AB. AB we have to find, and what is BC? BC is 10. BC is 10. Tan 60, write the value of tan 60, but tan 60 from table, tan 60 is equal to √3. तुम्ही जर टेबल बघितला तर तुम्हाला tan 60 ची व्हॅल्यू √3 मिळेल. म्हणजे या ठिकाणी √3 ठेवायची आहे. √3 इज इक्वल टू AB अपॉन 10 अँड हेन्स AB इज इक्वल टू 10 इंटू √3. येस, AB इज इक्वल टू 10 इंटू √3 means the value of √3 is given here. Means AB is equal to 10 into 1.73. AB is equal to 10 into 1.73 and hence AB is equal to 17.3 meter. This is the height of the tree. Yes. Now in this way we can easily find out the height of the tree using the trigonometric ratios. Trigonometric ratios चा उपयोग करून आपण सहज या ठिकाणी काढू शकतो. आता एक दुसरं उदाहरण याच पद्धतीचं आहे, ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. या ट्रिग्नॉमेट्रिक ॲप्लिकेशनवरची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये मला थोडंसं भाग समजून घ्यावा लागतो की ज्यामध्ये सिच्युएशन कशी आहे आणि त्या सिच्युएशनप्रमाणे डायग्रॅम काढली की मला बरेचसे भाग असे सोपे होतात. येस, सेकंड एक्झाम्पल, अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स of 80 meter from a church, looking at its top, the angle of elevation is of 45 degree. Find height of church. सेम एक्झाम्पल आहे, फक्त आपण सिच्युएशन थोडीशी वेगळी दिलेली आहे. काय दिलेली आहे की अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम द चर्च. सपोज AB इज अ चर्च. पुन्हा मी याच पद्धतीने घेतोय. This is the ground. Yes, a person standing at a distance of 80 meter from the church. Suppose at point C, the observer is standing and looking at the top of the church. Yes, and making the angle of 45 degree. 45 degreeचा angle या ठिकाणी होतोय. The angle of elevation is 45. आता person is standing at a distance of 80 meter from the church means BC is equal to 80 meter again. Yes, the same situation is there. First, write the first statement. AB is a church. AB is perpendicular to ground, that is BC. BC, observer is standing at point C. Observer is at point C and hence BC is equal to 80 meter. In triangle
ABC. बघा आता मला ट्रायंगल ABCचा पुन्हा या ठिकाणी विचार करायचा. We have to find height of church, that is AB, means this is the opposite side of this given angle. This is the angle of elevation. मला angle of elevation सुद्धा या ठिकाणी लिहावं लागेल पुन्हा. Here angle of elevation that is theta is equal to angle, किंवा इथे लिहूया elevation that is angle ACB is equal to 45 degree and hence theta is equal to 45 degree. असं लिहिलं तरी काही हरकत नाही. Now in triangle ABC पुन्हा मला लिहिता येईल tan theta is equal to, बघा तुम्ही या ठिकाणी tan थीटाच्या ऐवजी cot थीटा घेतलं असतं तरी चाललं असतं. इथे पण cot थीटा घेतलं तरी चालेल, पण आपण tan थीटा घेऊया. अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, that is AB upon BC. Tan theta is 45, means right here tan 45 is equal to AB. AB we have to find what is BC. BC is 80. What is the value of tan 45 from table? Tan 45 is 1 and hence 1 is equal to AB upon 80 and hence AB is equal to 80 meter. म्हणजे AB ची व्हॅल्यू किती मिळेल मला? 80 मीटर. दॅट इज द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. आता हेच उदाहरण तुम्ही बघितल्यानंतर लगेच तुम्हाला कळायला हवं आहे की हा 45 डिग्री अँगल आहे, हा 90 डिग्री आहे, तर हा सुद्धा 45 असेल. नाव धिस ट्रायंगल इज 45, 45, 90चा हा ट्रायंगल आहे, म्हणजेच हा आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल आहे. या आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगलमध्ये BC इज इक्वल टू AB असतं. येस, ही बाब आपल्याला लक्षात येईल. अँड हेन्स 80 इज इक्वल टू 80, दॅट इज AB इज ऑल्सो 80 मीटर. फक्त या ठिकाणी मी काय वापरलेलं आहे? या ठिकाणी मी ट्रिग्नॉमेट्री वापरलेली आहे. बरोबर आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोने मला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री वापरली आहे. असं जर बघितलं तर मला अगदी ओरली हे उदाहरण पटकन सोडवता येतं किंवा पटकन सांगता येतं की व्हॉट इज द हाईट ऑफ दॅट चर्च. येस, आपण आता दुसऱ्या एका उदाहरणाकडे जाऊया. आता थोडंसं वेगळा विचार करूया की आपण अँगल ऑफ एलिव्हेशनचा विचार केला. आता आपण थोडंसं पुढे जाऊया की फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. बघा, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. आता मी थोडंसं या ठिकाणी उदाहरण लिहिण्याचं टाळतो. तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तकं आहेत, ते पुस्तकं त्या ठिकाणी तुम्ही काढा आणि हे उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी वाचू आणि त्या उदाहरणाप्रमाणे सिच्युएशन काय दिलेली आहे त्या सिच्युएशनप्रमाणे फक्त या ठिकाणी डायग्रॅम काढूया. ओके. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ॲन ऑब्झर्वर लुकिंग ॲट द शिप makes an angle of depression of 60 degree. If the height of the lighthouse is 90 meters, then find how far the ship is from the lighthouse. Situation कशा पद्धतीने बघा. From the top of the lighthouse. Suppose this is a lighthouse. Yes. Situation अशा पद्धतीने बघा. This is a lighthouse. This is the surface of water. Yes. सिच्युएशन बघा, त्याप्रमाणे डायग्राम काढायचे. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट द शिप. या ठिकाणी अशा पद्धतीने शिप आहे, या ठिकाणी आहे असं विचार करूया आपण. दिस इज द शिप अँड ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऑन द फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. येस, ऑब्झर्वर या ठिकाणी उभा आहे आणि तिथून काय करतोय? तो शिपकडे बघतोय, जहाजाकडे बघतोय. अशा पद्धतीने तो बघतोय असा विचार करूया. येस, या ठिकाणी तो बघतोय, म्हणजे हा एक अँगल या ठिकाणी तयार होतो. दिस इज द अँगल.
हा अँगल किती तयार होतो आहे? अँगल इज 60 डिग्री. येस. समजा या ठिकाणी घेऊया आपण ए बी इज अ लाईट हाऊस. लाईट हाऊस. येस, हे बी लाईट हाऊस आहे असा विचार करूया. स्ट्रेट लाईन काढून घेऊया. ठीक आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट द शिप मेकिंग अँन अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. याची जी हाईट आहे ए बी दॅट इज 90 मीटर. बघा आता या ठिकाणी अँड फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. आता या लाईट हाऊसपासून किती अंतरावर हे शिप आहे, म्हणजे शिप या ठिकाणी आहे असं विचार करूया आपण. येस. म्हणजे आता या ठिकाणी सी म्हणूया आपण. म्हणजे मला या ठिकाणी बी सीची व्हॅल्यू काढायची. व्हॉट इज बी सी? बघा सिच्युएशन मी एक एक या पद्धतीने दाखवतो आहे. मला व्हॅल्यू कशाची काढायची? तर बी सी. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी सी. आता मी जो सेकंड तुम्हाला असा विचार सांगितलेला होता की ज्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन तयार होत आहे त्यावेळेस काय घडतंय बघूया. या ठिकाणी ऑब्झर्वर उभा आहे, त्याची होरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीने, दिस इज द होरिझॉन्टल लाईन, इट इज पॅरलल टू द सरफेस ऑफ द वॉटर. येस, मी इथे म्हणतो की ए पी इज अ होरिझॉन्टल लाईन, दिस इज होरिझॉन्टल लाईन. येस, ही होरिझॉन्टल लाईन आहे. हो, माझं चुकलं, एक मिनटं. या ठिकाणी 60 डिग्री असा नाही होत. व्हेरी व्हेरी सॉरी. हे लाईट हाऊस आहेच. या ठिकाणी ही होरिझॉन्टल लाईन आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अँगल तयार होते. दिस इज 60 डिग्री. दिस इज अँगल ऑफ डिप्रेशन. दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन. हा चुकीचा अँगल आहे. असा अँगल इथे तयार होत नाही कधी. या ठिकाणी ही होरिझॉन्टल लाईन आहे, इट इज पॅरलल टू द सरफेस ऑफ द वॉटर. आणि मग व्हेन वी लुक ॲट द शिप, ज्यावेळेस आपण आपली दृष्टी अशा पद्धतीने टर्न करतो या ठिकाणाहून अशा पद्धतीने, देन दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन. येस. आता या ठिकाणी होरिझॉन्टल लाईन आणि हा सरफेस कसा आहे? पॅरलल आहेत. अँड दॅट्स वाय अँगल पी ए सी ही ट्रान्सव्हर्सल मी जर घेतली तर हा अँगल पुन्हा मला या ठिकाणी मिळतो, दॅट इज 60 डिग्री. येस, म्हणजे अँगल पी ए सी इज इक्वल टू अँगल ए सी बी. हे दोघं अँगल मला कॉन्ग्रेंट या ठिकाणी मिळतात. पॅरलल लाईनची प्रॉपर्टी मला माहिती आहे, त्या दृष्टीने मी हा अँगल 60 डिग्री आहे, हा अँगलसुद्धा 60 डिग्री आहे अशा पद्धतीने विचार करणार आहे. इथे माझं चुकलं, लक्षात घ्या. या ठिकाणी अशा पद्धतीने अँगल तयार होत नसतो. होरिझॉन्टल लाईनला नेहमी अँगल तयार होतो. आपण या ठिकाणी काय सिच्युएशन आहे ती सिच्युएशन तशा पद्धतीने लिहूया. ए बी इज अ लाईट हाऊस. एक एक भाग आपण या ठिकाणी बघूया. ए बी इज लाईट हाऊस. येस. ए बी इज परपेंडिक्युलर टू बी सी, that is surface of the water. AP is horizontal line. AP horizontal line आहे. Angle PAC, angle of depression, that is angle PAC is equal to 60 degree. Now we know that बघा, AP is parallel to BC, and which is a transversal? AC is transversal, and hence angle APC is equal to
अँगल ACB, अल्टरनेट अँगल्स, दीज आर द अल्टरनेट अँगल्स. आणि मग हे अल्टरनेट अँगल्स असल्यामुळे अँगल ACB इज इक्वल टू 60 डिग्री मला मिळेल. बघा अँगल ACB किती मिळाला मला, 60 डिग्री. मला काढायचं काय आहे तर लाईट हाऊसपासून किती अंतरावर जहाज आहे हे मला या ठिकाणी काढायचं आहे. मग काय काय दिलं आहे तर हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. मला हे डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे ॲडजसंट साईड काढायची आहे. म्हणून मी सरळ या ठिकाणी म्हणेल हिअर इन ट्रायंगल ABC ट्रायंगल मी घेतोय. या ABC ट्रायंगलमध्ये tan 60 इज इक्वल टू, डायरेक्ट मी लिहितोय आता tan 60, कारण थीटा लिहिण्यापेक्षा डायरेक्ट tan 60 लिहूया आपण. AB अपॉन BC tan 60 इज √3 इज इक्वल टू AB, that is 90 meter, and divided by BC we have to find, that is the height of that ship from the lighthouse. BC ची व्हॅल्यू मला काढायची आहे and hence BC is equal to 90 upon √3. now rationalize it. हे मला रॅशनलायझेशन करायचं आहे. कशा पद्धतीने करता येईल, BC is equal to 90 into √3 divided by √3 into √3 is equal to 90 into √3 divided by 3 and is equal to 30, means 30 into √3. Yes, 30 into √3 means what? Value of √3 is given. √3 is equal to 1.73 and hence BC is equal to 30 into 1.73. हा गुणाकार केला की मला एवढ्या मीटर्स BC इज इक्वल टू, तुम्हाला हा गुणाकार केला की इथे व्हॅल्यू मिळेल. दिस व्हॅल्यू इज इन मीटर, इतके मीटर, कारण हे मीटर मला दिलेलं आहे. अँड दॅट्स वाय द आन्सर इज मल्टिप्लिकेशन ऑफ 30 into 1.73. यांच्या गुणाकाराने मला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळू शकते. ओके, तर असे एक्झाम्पल्स मला या ठिकाणी सोडवायला लागतात. उदाहरण लिहिताना अँगल ऑफ डिप्रेशन कशा पद्धतीने तयार होतोय हा भाग लक्षात घ्या. माझ्याकडे या ठिकाणी बऱ्याच वेळा ज्यावेळेस पेपर तपासतो त्यावेळेस मी आत्ता जी चूक केलेली होती तशा पद्धतीच्या चुका होतात, या अनावधानाने होतात. या चुकांमध्ये असं असतं की आपण ज्यावेळेस एखादा भाग सोडवत असतो, समजून घेत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या अडचणी लक्षात येत नाहीत. पण ज्यावेळेस आपण सराव करायला लागतो, एखादे उदाहरणं सोडवायला लागतो, ते वेगवेगळे विचार आपण करायला लागतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अशा पद्धतीची चूक होते आपली. तोपर्यंत आपल्या ते लक्षात येत नाही. कारण ज्यावेळेस आपण अँगल ऑफ डिप्रेशन तयार करतो, लक्षात घ्या होरिझॉन्टल लाईन ही अशा पद्धतीने असेल. मी जर टॉप ऑफ द टॉवरवर उभा आहे तर होरिझॉन्टल लाईन अशा पद्धतीने घ्यायची आहे. अँड देन वी टर्न अवर आय साईट इन द डाऊनवर्ड डिरेक्शन, या पद्धतीने विचार करायचा आहे. आणि हा जो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला, हा अल्टरनेट अँगल्स नेहमी या ठिकाणी तयार होत असतात. बिकॉज दिस टू लाईन्स आर ऑलवेज पॅरलल टू इच अदर. ह्या दोघं नेहमी एकमेकांना पॅरलल असतात. ओके, अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायला लागतात. अतिशय सोपे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी उदाहरणं याच्यावरची सोडवणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. आपल्याला आज अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन कशा पद्धतीने तयार होतात हा एक भाग समजला. हाऊ वी यूज द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. पुढे एक्झाम्पल असे बरेचसे आहेत की याच्यामध्ये आपल्याला साईन पण वापरावा लागेल, कॉस पण वापरावा लागेल, टॅन पण वापरावं लागेल, कॉटही वापरावं लागेल. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपल्याला सहज वापरता येतात. ओके, हा त्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचा ॲप्लिकेशन आहे.
हे ॲप्लिकेशन याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं अतिशय सोपी आहेत. फक्त सिच्युएशन आपल्याला कळाली पाहिजे आणि त्या सिच्युएशननुसार आपण डायग्रॅम काढून ती सिच्युएशन पूर्ण या ठिकाणी मांडली गेली पाहिजे. याच्यामध्ये टेबलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टेबलच्या व्हॅल्यूज मला काही माहिती असायला हव्यात. समजा tan 30 असेल तर प्रत्येक वेळेस व्हॅल्यू दिलेलीच असेल असं नाही, तर ती आपल्याला टेबलवरून विचारात घ्यावी लागेल. ट्रिग्नॉमेट्रिक टेबल जो आहे तो कसा तयार करायचा याच्याबद्दलही मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही तो टेबल एकदा तुम्ही पेपर चालू असताना सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस आपण तो टेबल जर आखून घेतला आणि पटकन त्याच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या तर आपल्याला ज्या वेळेस त्या पूर्ण पेपरमध्ये व्हॅल्यूज लागतील त्या व्हॅल्यूज सहज त्या टेबलवरून तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. रफ पेजवर तुम्ही हे करून घेता येईल तुम्हाला. ओके, हे अतिशय सोपे उदाहरणं आहेत. पुढच्या तासाला आपण एक्स्ट्राचे जास्तीचे जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत त्याच्यावरची उदाहरणं सोडवणार आहोत. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.